नमस्कार मित्रांनो, MJ ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आत्ता आम्ही धर्मवीरगडावर आहे। हा धर्मवीरगडाचा 7वा एपिसोड आहे। या अगोदरच्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते पण पार्ट तुम्ही बघून घ्या। राजदरबाराचा मेन एंट्रन्स दरवाजा आहे। या साईडला पण पुराणा आहे इतिहासातलं काहीतरी। इथे लाकडी कोडका अडकून दरवाजा पॅक करण्याचं हे राजसदर। ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये होते त्यावेळेस त्यांच्यासोबत फितुरी झाली आणि त्यांना तिथे पकडण्यात आले। तिथून त्यांना याच धर्मवीरगडावर आणण्यात आले। त्यानंतर त्यांना औरंगजेबाने 3 प्रश्न विचारले। पहिला, स्वराज्याचा खजिना कोठे ठेवला आहे? दुसरा, आमच्यातले फितर कोण कोण आहेत? आणि तिसरा, हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारा, असे 3 प्रश्न विचारले। त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी त्या अटी मान्य केल्या नाही। त्याच्यानंतर औरंगजेबाने त्यांच्यावर अत्याचार करण्याचे आदेश दिले। राजदरबार हा हमामखाना त्यांचा आजूबाजूचा परिसर। छत्रपती संभाजी महाराजांना आणल्यानंतर तो जो शौर्यस्तंभ आहे तिथे त्यांच्यावर अत्याचार झाले। हा औरंगजेबचा दरबार। पुढे गेल्यावर ते त्यांचं वैयक्तिक असं दरबार आहे। या साईडला आतमधल्या साईडला इथं त्यांना बसण्याची जागा। इथे त्यांच्या प्रधानांच्या बैठकीची व्यवस्था त्यांच्या वैयक्तिक दरबारामध्ये होत असेल। हमामखानातल्या या देवड्या बघू शकता। मोगलकालीन बहादूर खानाने डागडुजी करून केलेले हे काम ह्या गडावर। त्यामुळे या गडाला पांडेपाडा गावाच्या भुईकोटावरून बहादूरगड असे नाव देण्यात आले। हमामखान्याच्या साईडला खोदलेलं आहे इथं तरी। इथून जाण्यासाठी वाट दिसतंय, वरती एक्झॉस्ट आहे। हमामखाना म्हणजे त्या काळातले त्यांचे आंघोळ करण्यासाठी किंवा त्यांचं शौचालय ह्यासाठी असणारं हे बाथ टब। त्यांच्या काळातला आंघोळ करण्यासाठी याला नांडरप येतं, वर पाणी येण्यासाठी तिथं असं एक आपल्याला इथं बाथरूम दिसत आहे पूर्वीच्या काळातला। तिथे पाणी गरम करण्यासाठी पण आवश्यकता आहे। वरती एक्झॉस्ट आहे, त्याला दरवाजा नाही, दीगुडी टाईपच आहे।
रिटर्नचा पलीकड साईडला. पण एक हमामखाना बघितला ना आपण, तशा प्रकारे इकडे पण एक मॉल टाईप आहे. आपण तिकडे चाललोय. मलेर एक मंदिर आहे. विठ्ठल मंदिराच्या बाहेर सुद्धा पिंड आहे. मल्लिकार्जुन मंदिर. मल्लिकार्जुन हे मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला 2 छोटी गर्भगृहे आहेत. सभामंडप 4 मुख्य खांबावर व 4 अर्ध खांबावर तोललेला आहे. गर्भगृहात पिंड आहे. गर्भगृहाच्या दरवाजात डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून एक गणेशाची 3 फुटी मूर्ती ठेवलेली आहे. तर उजव्या बाजूला एक 3 जैन तीर्थकारांची मूर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीवर एक गणेशाची 2.5 फुटी मूर्ती टेकून ठेवलेली आहे. बाकीचे 2 गर्भगृहे रिकामे आहेत. सभामंडपातील रंगशिळा तोडलेली आहे आणि मंदिराच्या मुख्य दरवाजा बाहेर वरच्या बाजूला 2 बाजूला मूर्त्या आहेत, पण त्या झिजलेल्या असल्याने ओळखता येत नाहीत. त्यातील उजव्या बाजूची मूर्ती नरसिंहदेवाची असावी. मंदिरासमोर फुलझाडे लावलेली आहेत. मंदिराचा कळस कोसळलेला आहे. जैन साधूंचं इथं जैन शैलीचे पण मंदिर आहेत. तिथं लिहिलं बघितलं ना, हे जैनचं आहे. दिसतंय का? हे जैन साधूंचं आहे. शिवलिंग कुठलं आहे का? इथं कुठं ठेवलं? तर लाईट ये जा करते ना अशा प्रकारे म्हणजे टरकलेला आहे लाईटीमुळे. इथली पिंड तिकडे गेली. थांब 2 मिनिटं. देवांचा भक्त हा विठ्ठल. बाहेर यात्रा अजून आपल्याला ती शोधायची. आपण इकडून आलो. इकडं पुढं मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि हे मागच्या पहिल्या व्हिडिओत आपण रामेश्वर मंदिर बघितलेलं आहे. या रामेश्वर मंदिराच्या मागच्या साईडनी ही वाट कळून येत नाही. नीट लक्ष ठेवा. हे रामेश्वर मंदिर आणि तिथून ही मागची वाट. वाटेतून आहे ना एकदम छोटासा रस्ता गेला ह्या साईडचं. समोरतून काही जास्त प्रमाणात झालं नाही. त्यामुळे इथं पुढे गेला आपल्याला पण एक तसाच एक हमामखाना भेटतो. ह्या साईडला एक मॉल टाईप आहे त्या काळातला. ज्यावेळेस बहादूर खान या खानाचा या किल्ल्याचा सेनापती होता त्यावेळेसचे हे पण तसंच आहे. इथे पण बाहेर असे
इथं इथे पण एक नाणी आहे, आंघोळीचा बाथरूम आहे, पाणी येण्यासाठी आहे. हे एक आहे, हे एक स्वतः हे एक आहे. आणि खालच्या साईडला इकडे पुढे खाली एक पाणी जाण्यासाठी पण होतं. मित्र खुश आहे या जागेवर आल्यावर. आता आमचा पूर्णपणे किल्ला झाला म्हणावं लागेल एक्सप्लोर करून. पाईपलाईनच्या पाण्याचं हे एक्झॉस्ट टाईप आहे. विठ्ठल आहे ना, आज काय ना काहीतरी अजून एक शोध लावून टाकणार आहे. हा एक शोध लावलाय आम्ही. या किल्ल्यावर कोण आलं नाही, इथं आलं ये बघा, चाललंय कुठं तरी तिकडे एकदम मस्ती मजा करत. काय रस्ता नाही काय नाही, जिथून भेटेल तिथून वाट काढत काढत चाललाय. एवढा वैतागलाय, एवढा वैतागलाय, लय वैतागलाय. मी पण वैतागलोय. आता चाललोय विठ्ठल गेला म्हणून या रस्त्याने मी पण बघू आता. मल्लिकार्जुन मंदिराच्या बॅक साईडने एक रोड आहे, जो आपल्याला त्या राणी किंवा कोण असेल त्यावेळेस ते आंघोळीच्या टायमिंगला आंघोळ करण्यासाठी एक चांगला असं एक फी आहे तिथं, बघू शकतो का. धर्मवीरगडाचा हा भाग इथं एंड होत आहे. तर धर्मवीरगडाच्या पहिल्या 3 पार्टमध्ये आपण धर्मवीरगडाची डावी बाजू एक्सप्लोर केली आणि नंतरच्या 3 पार्टमध्ये आपण उजवी बाजू एक्सप्लोर केलेली आहे. हा 7वा पार्ट आहे, हा शेवट पार्ट आहे धर्मवीरगडाचा. जेवढं जास्त प्रकारात आम्हाला एक्सप्लोर करता आलं तेवढं आम्ही केलं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.